अरे तुम्ही बस लवकर आला ना मी. अरे हे काय, अरे बापरे, अरे इकडे काय करताय तुम्ही? अरे चला, अरे टाईचा टाइम झाला ना. हा, अरे नवरा बसला ना घोड्यावर. चला चला चला. तो नवऱ्याचा प्रॉब्लेम आहे. आम्ही बोललो काय त्याला घोड्यावर चढायला? काय टाइमपास करताय मास्टर? हा, अहो सगळे ताटकळले आहे ना तिकडे. तो नवरदेवचे मित्र नाच्यासाठी सगळे वाट पाहत आहे. चला चला फटक्यात चला. आवरा लवकर. अरे काय झालं काय मास्टर? काय झालं? साहेबानू, हा. मला एक गोष्ट सांगा. हा. एखाद्या माणसानं जर एखाद्या माणसाची लाच काढला तर तो माणूस चिडणार का नाही? हा, चिडतो ना. चिडणार का नाही माणूस? तुम्हाला कोण काय बोललं मला सांगा. मी ना तुम्हाला सुपारी द्यायला, मला सांगा. मी निस्तारतो मास्टर. नाही त्याचा आता काहीच फायदा होणार नाही मला सांगतं. का बा? मी आज वाचवणारच नाही. मी माझ्या सासऱ्यावर रुसलेलो आहे. सासऱ्यावर? हो. आणि मी जावयावर रुसलो त्याच्यामुळे मी पण वाजवणार नाही. जावयावर? हा, माझा पण तसा काय पर्सनल प्रॉब्लेम नाही आहे, पण मी माझ्या बापसावर आणि भाऊजीवर रुसलेलो आहे. अरे काय प्रॉब्लेम आहे तुमचा? सासरा, जावई, बापूस, याला काय अर्थ आहे? अरे 500 जास्त घ्या ना, ठोका तुमचे डबडे. पैशाचं काय तुम्ही मला सांगता? बापा, अरे मी असं वाजवायला लागलो हा. ना तर बिलातून नागोबा जसा बाहेर येतो ना तसं लोकांच्या खिशातून असे पैसे बाहेर येतात आणि माझ्या वारुळात येतात. वारुळा? हा, म्हणजे माझ्या खिशात येतात. हा. पण प्रश्न आहे सेल्फ रिस्पेक्टचा. न मला सेल्फ रिस्पेक्ट हाय. म्हणजे मला सेल्फ रिस्पेक्ट नाही आहे. मला काय सांगतोस? मी सिनियर आहे ह्यांना. हा तुम्हाला सांगतो साहेबानू, एरवी ना माझ्या तोंडात मावा असतो. हा. पण मी हा म्युझिक वाजवतो ना ताड 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 ताड, हा. तेव्हा माझा तोंड ना नोटाने भरलेला असतं. काय समजलं? वा, वा. उगाच नाही भरलेला, मी चांगला वाजवतो. हा. मला सांगा साहेबानू, म्हणजे स्वतःच्या जावयात स्वतःच्या सासऱ्याची जर इज्जत काढला तर त्या माणसाला कसं वाटेल? वाईट वाटेल बुवा. वाटेल का ना मला वाईट सांगा? वाटेल, वाईट हो वाटेल. हो हो हो, माझा तसा काय प्रॉब्लेम नाही आहे. हा. मी खुळखुळा वाजवणार आहे. हा. आता दाढी वाढली म्हणून मी मोठा खुळखुळा वाजवतो. हा. आधी लहान होतो तेव्हा मी छोटा खुळखुळा वाजवायचो. पण माझ्या बापसाला भाऊजीला कळायला नको काय? अरे काय प्रॉब्लेम आहे? माझा बापसान, भाऊजी ना, सासरान, जावे. अरे मला नीट सांगा ना रे, माझ्या डोक्याला मुंग्या आलेला. नीट सांगा, नाही तर माऊन कोणी वाईट ना. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? हे बघा, तुम्ही उगाच चिडू नका. मग तो तिकडे मनुष्य बसला ना, तो बा तिकडं, हा. त्याचा मी सासरा आहे. सासरा? नाही, जो वसारा तिकडे थोबार करून बसलाय हा. ना त्याचा मी जावई आहे. जावई? हा. म्हणजे यांचा मी पोरगा आहे आणि हे माझे भाऊजी आहेत. हा. कळलं तुम्हाला ना आता? कळतंय. म्हणजे माझी जी पोरगी आहे का नाही ते मी ह्या माणसाला दिलेली आहे. हा, बरोबर बोललाय तो. त्याच्या पुरुषी मी लग्न केलंय. नाही, याच्या बहिणीशी मी लग्न केलेलं आहे. हा बरोबर, म्हणजे माझ्या बहिणीशी यांनी लग्न केलंय. माझ्या बापसाने ना माझ्या बहिणीशी ना यांचं लग्न लावलेलं आहे. गुच्चू बस. हे पहा, रिकामे काम कर नका. माझ्या भाच्याचं लग्न आहे. हा, गुच्चूप वाजवा, नाही तर रिकामा. मामा, अरे मामा, हा. अरे काय जाय रे? अरे ते वरात ताटे बटेलचे तू आटे. अरे त्यान बा आहे ना. अरे ते वरात ताटे थांबेलचे या आटे काय कर रे बँडवाला? बाचा, बाचा तू गोडा ताई काबर उतरणार भाऊ? अरे असं नको करू. तू अजून काकण बी सुटेल नीर दादा. अरे त्या गोड्याचा सोड रे. त्या गोड्यामुळे तर नुसती वाट लागलेली आहे. काय झालं? एक तर तिथे ट्रॅफिक जाम झाला, ती वरात तिथे थांबलेली आहे. अरे गाड्या येतात नुसत्या पॉपॉ पॉपॉ करताय. बरं तो दलिंदर घोडा आहे ना, तो हॉर्नवर नाचत होता रे. अरे काय झालं रे? मी म्हणतोय मामा, अरे हे जे आहे ना बँडवाले, हा. हे आपापसातल्या नात्यांचे रुसवे फुगवे काढून बसले गुच्चू. अरे बापरे. अरे दादा, अरे तुम्हाला का आजचाच टाइम भेटला का? हा. अरे असं अरे अरे नका ना रुसू ना. अरे काय झालं तुम्हाला रुसायला? ओ दादा. यो वसारा आहे ना, हा. याचा मी जावई आहे. मग आणि माझी पोरगी आहे ना, ही ह्या माणसाला मी दिलेली आहे. हा. हा, म्हणजे माझ्या ताईसोबत यांनी लग्न केलेलं आहे आणि हा माझा बापूस आहे. बापूस आहे मी आता. हो. बाचा बाचा, नाही नाही नाही, आज तू लग्न आहे. त्याच ना नातामा पडू नको तू. अरे तंगडी 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 गुताडेल रे बाप. पुरी येड्याची जत्रा आहे ते. असं का? हा, नाही, नाही. ते फक्त वाजवत नाहीये रे तुझ्या लग्नात. बाकी एवढाच प्रॉब्लेम. बरं ऐका हे बघा, तुमचे जे काय फॅमिली मॅटर आहे ना, तुम्ही नंतर नेसता राहा हा. ना. दादा, आज माझं लग्न आहे. बोलता महत्वाचा दिवस आहे माझ्यासाठी. चला ना तुम्ही. हा. चला ना, वाजवा चला ना. चला. नाही, मी आज चला. वाजवणारच नाही. का बरं? काय झालं तरी मी वाजवणारच नाही. अरे शिस्त नावाची काही गोष्ट असते का नाही? म्हणजे माझी बायको, माझं माझी पोरगी. हा, म्हणजे माझी ताई. अरे कडलं ना ते. माझी पोरगी. मी सकाळी झोपलो होतो ना, हा. अंथुरणामध्ये कुत्रा सोडला. अरे बापरे. करत उठलो माहितीये. ओ बो,
ऐका ना काय? आता वाजवायला चला ना हा, हा, मी चला, आज चला. तुमच्यासमोर. आजचं काही झालं तरी मी वाजवणारच नाही अरे तुम्हाला. काय झालं यो माणूस माझ्या बायकोला फितवतो. मी फितवतो तुझ्या हा वाटेल तर मला आरोप करू नका माझ्यावर तो मी करतो आरोप? उलट हा माणूस आहे का हा. ना माझ्या बायकोचं कान भरतो मी. हा, मग कोण भरतो मला सांगा सांगायची गोष्ट आहे का मला सांगा मी दिवसभर किती पैसे कमवतो मला बक्षिसी किती मिळते मी दिवसभरात मावा खातो हा सांगण्याची काही गरज आहे का मला सांगा आणि मला बक्षिसी उगाच मिळत नाही मी चांगला वाजवतो म्हणून मला बक्षिसी ठीक आहे. मिळते हा कुठला चांगला वाजवतोय वसारा वाजवण्यात पण फंबल मारतो. तसे माझे भाऊजी पण फंबल मारतात पण मी कधी कशात फंबल मार बरं बरं आता चला मग चला चला एकदम काय बोला वसाऱ्या? अरे मी मी फंबल फंबल मारतो? अरे झगडे नका करू ना वसाऱ्या या खुलखुल्यात तू फंबल मारणार आहे? खुलखुला कसा वाचतो? असं खुल्लू खुल्लू वाचतो. ह्याच्यात तू फंबल मारणार आहे का? असं लुकू लुकू वाचतोय. मला बोलतो फंबल मारतो. परत जर का मना बोललास ना फंबल मारतो तो तर अशी चिमटी धरण नाही ह्याच्या टाकन असा फूक मारून असा अलगशील असा फुकट टाकीन कल्लन पडला वस्त्र तुला. तुला फेकून देणार आहे चला फेकून देणार मग तू आहे. काय घबराय? हा. वार्ता करतोय हा खुलखुला बघितलायस हा फोडीन आणि आत तुला भरीन त्याच्या- आणि वाजवायला सांगेन फुलकोल त्याच्यात मला भरणार तुम्ही. मग चढ्या हा बघितलाय दांडा बघितलायस मी ओळखतो त्याला. हा बघितलायस मी ओळखतो हा बघ याला ना वर तुला सेलो टेपनी चिकटवीन आणि ह्याच्यावर आपट आपट आपटीन मला शिकवतोय तुम्हाला जाऊ दे ना, सांगतो नका ना साहेब, झगडे करू. तुम्हाला सांगतो हा माझ्या पोराला बोलतो अरे अजूनपर्यंत ह्या माणसानं मला नातवंड दिलेलं नाही आहे ठीक आहे. ह्याच्या घरात ना अजून पालना झालेला नाही आहे कसा पालना जाऊ हल दे, शांत व्हा कसा पालना हल तुम्ही तरी सांगा ना. 12 वाजेपर्यंत माझ्याकडनं शिव वाजवून घेतो. आता तुम्ही सांगा मी दम्याचा पेशंट आहे पण पम मारायला तरी वेळ द्यायला पाहिजे का नको? आ? त्याला सांगा 1 दिवस मला सुट्टी द्या. 1 and only 1 day. मग मी 1 पालना नाही 10 पालना नाही हलवलं ना तर माझ्यासारखा द्या छुट नाव नाही सांगणार. अरे काय हे? अंगात नाही दमनी म्हणतोय मी मुकादम ऐका आपण हलवणारच तू जाऊ दे. वाटायला बोलू का गप्पा बसा तुम्ही अरे वा रे वा मला काय शिकवतो ओ मास्टर अरे तुम्हाला माहिती होतं ना हा असा आहे हा इथला वायात आहे तुम्हाला माहिती होतं तर मग स्वतःची पोरगी काऊन दिली त्याला अहो त्याचं काय झालं माझी ताई 2 वेळा ट्रकवाल्यासोबत पळून गेली होती 2 वेळा ट्रकवाल्याबरोबर पळून गेली. ओ सासऱ्यानो म्हणजे ही गोष्ट आता मला कळते. तरीच मी तिला बोललो भाई लग्नामध्ये नाव घे तर तिने नाव काय घेतला? उठता है धुआ चलती है गाडी. उठता है धुआ चलती है गाडी अरुण रावाचं नाव घेते बोनटच्या खाली. मी म्हणले जाम भारी आहे नाव हे मला जाम आवडलं म्हणून मी तिच्या जवळ गेलो तर ती म्हणते सावकाश झाला. मी अजून सावकाश तिच्या जवळ गेलो ती म्हणजे ओके हॉर्न प्लीज. मी जरा अजून जवळ गेलो मग नजर हटी तर दुर्घटना घटी. मी बोललो माझ्या बायकोचं लयच शिक्षण झालंय पण आता मला कळलं हिचा अभ्यास कुठं झालाय तो. हो दादा झालं गेलं विसरून जा लग्न झालेलं आहे आता अरे कुठे लग्न झाले बेकार लग्न झालंय माझं. साहेब मला सांगा नका सांगू आता काही चला ना तिकडे नाही तुम्हाला सांगतो हे बघा तुमच्या लग्नात मी बँड वाजवतोय का नाही हा. पण माझ्या लग्नात मीच बँड वाजवत होतो माहितीये तुम्हाला म्हणजे? या वसाऱ्याला बोललो हे बघ बाबा मालक आज माझं लग्न आहे मला सुट्टी द्या तो बोलतो यो माझी सुपारी आहे. मग बरोबर तुम्हाला सांगतो दिवसभर माझ्याच लग्नात बँडवाल्याचा ड्रेस घालून मी वाजवत होतो. मुंडवल्या सुद्धा मला लावून दिलं नाही वसावऱ्याने आणि घोडा एकटाच माझ्या समोर नाचत होता. बरं झालं ना आता नाही चला, नाही, चला. झालं कसं झालं हे उखड्या पाखड्या काही काढू नका हा अहो मेट्रो ट्रेन सारखं अनेक वर्ष झालं रखडलेलं माया भाच्याचं लग्न आहे प्लीज आज तर वाजवा तुम्ही चला मी हा? पगडी पाय नाही, आवडतो हेच वाटलं हेच तुमच्या मी सांगतोय ना काय मी माझ्या सासऱ्याला बोलतोय वसाऱ्या हा. 25 वर्षाच्या पुढच्या माणसाच्या लग्नात मला बेंड वाजवायला बोलूच नका का बरं? मला नाही आवडत.
रखडलेली माणसं असतात ना होते. आणि सकाळी बघितलं तर हा टकलू, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हे वटलेलं झाड आहे. 2-4 पावसाळ्यासाठी कशाला लग्न करतात मला हेच कळत नाही. तुम्ही त्याच्याकडे बघा, त्याच्याकडे येऊन येऊन काय येणार आहे हो, नुसती 2 पानं फुटतील. तुम्हाला वाटतंय खरंच हा टकलू माणूस कोणाला तरी सावलीत देईल? काय बोलला मामा काय बोलला मामा. हा वटलेलं झाड आहे ते. जाऊ दे ना. हा? 2 पावसाळ्यात काय येईल, 2 पावसाळ्यात काही बी हो. अरे तो टकला म्हणतो त्याला टकला. मी अरे लहानपणापासून मामा. टकल्या बोलला नाही. तुला काय वाटलं तो टकल्या फक्त एकटा टकल्या आहे अरे जगात? मामा. अरे टकल्या म्हणून अरे ते पुरे बाल आहे त्याच्या डोक्यावर. टकल्या का तो? हा? तुला काय वाटलं हे धंदे करायचे टकले म्हणतो आपले? माहिती का? अरे गुच्चू पट ना मामा. अरे तुला टकला म्हणतो ना तो. अरे शांत राह ना, तो एकदा टकला बोलला. आयुष्यात कोणी मला एवढं टकला म्हटलं नाही, तेवढा टकला तर तू म्हटलं रे आत्ताच्या आता. बोलतोय काय बी. अरे आत्मा दुखातो मला भाचा. आत्मा दुखावतो तुझ्या. अरे मामी जेव्हा मला घुरट वास येणारा बोकड्या म्हणते तेव्हा का तो तोंडात मावा असतो का रे? नाही ती बात वेगळी आहे. चुप राह तू. हो, हो, दादा चला ना तुम्ही. ठीक आहे, मी तसा मानी माणूस आहे. हा. तुझं लग्न अडू नये म्हणून मी येतोय वाजवायला. हा. मला लग्न अडवायचं नाही हा. आहे. मी आहे वाजवायला तयार. हा, चला तुझं काय रे भाऊ आता? नाही, माझा तसा काही प्रॉब्लेम नाहीये. मी मुळात प्रोडक्शनवाला हा. आहे. इगो बाजूला ठेवून काम करायचं ट्रेनिंग झालंय माझं. अरे काय झालं? काय रे? अहो मामा, हा. नवरी मुलगी टॅक्सी करून घरी गेली. मग आता बाकीचे रसवाले बी गेले. सगळे गेले मामा. अरे बापरे, मग आता काय करायचं भाचा? आता काय करायचं रे? बरं, मी काय म्हणतो ऐका, आपण टॅक्सी करून तिकडे जाऊया. म्हणजे आपल्याला बँड वाजवावं लागेल. बरं, नेमकं वाजवायचं कुठलं गाणं? 2 हंसों का जोडा. चला मग सुरुवात करू. चला.